हेलो दोस्तों, तो हम जा रहे एडवेंचर पर। एडवेंचर म्हणजे काय आता, म्हणजेच आपल्या महाबळेश्वरला जाणार आहे आणि ते पण माझ्या रूममेट्सला सोबत घेऊन. ते पहिली बार महाबळेश्वरला येणार आहेत आणि त्यांची जिम्मेदारी माझ्यावर आहे. त्यांची मम्मी मला बोलली नीट घेऊन जा, नीट घेऊन ये, बाकी तू काहीही कर. इथे आमचं तिकीट वगैरे काढून झालेलं आहे आणि ही बच्चा एवढं अतरंगी होतं, त्याची मम्मी त्याला किती वेळा ओरडत होती नीट बस नीट बस, पण नाही. अतरंगीपणाचे ह्याचे अंगामध्ये ठुसून ठुसून किडे भरलेले आहेत. किती वेळा त्याला त्याची मम्मी बोलत होती की नीट बस बाबू नीट बस, बिलकुल पण सुनत नव्हतं. अतरंगी होतं. मला तर जाम राग येत असते पोरांचं. आणि मला वाटतं जानू माझ्या प्यारमध्ये पडलेली आहे. अख्खा पुन्हा ते महाबळेश्वर तिने माझा हात पकडून ठेवलेला आणि अगदी लहान बाळासारखं सगळं एक एक व्ह्यू बघत होती. कारण पहिली बार तिने एवढं सुंदर पहाडी वगैरे असं बघितलेलं आहे, कारण त्यांच्याकडे असं मोस्ट ऑफ दी नसतंच. म्हणून ती बोलत होती की किती छान एरियामध्ये राहते तू यार, मला जाम आवडला. असं तसं ती तिच्या ती बहाण्यामध्ये होती. बच्चेसारखी हरकत. आणि वाईमध्ये पोचल्यानंतर हे आम्हाला कोण दिसलं बघा, डुक्करची पिल्लू. किती क्यूट होते ती यार, एकदम काले काले छोटे छोटे बच्चूसारखे. आणि हे डुक्करचं काय चाललंय, मला वाटतं त्याला खुजली होत होती त्याच्या बोचाला, म्हणून ते खुजलं होतं. कसं इतकं हसत होतं ना बाई. एवढी भूक लागली ना, 2-2 वडापाव आम्ही दोघींनी एकदम वडून खाल्लेत. मी 2 आणि तिन्ही 2. पण आमची भूक शांत नाही झाली. इथे होपफुली महाबळेश्वरमध्ये पोचलो आणि इथे आले माझी मला बहीण घेण्यासाठी. ती मला बोलते मला व्हिडिओमध्ये दाखवत जाऊ नको, कारण तिचा अवतार चांगला नसतो म्हणून. वा. आणि हे आमचं महाबळेश्वरचं बस स्टँड. घरी पोचल्यानंतर बाई हे दोघांना बघून तर मी एकदम शॉक झाली, जे की ते इमलीसोबत खेळतात आहेत. माझा गुरु एवढा मोठा झाला आहे, माझी गंगू एवढी सुंदर एकदम हूरची परी दिसते यार. चला आता जेवते, भेटतं पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाय.